काही दिवसांपूर्वी राज यांनी प्रयागराज येथे तीर्थजल घेण्यास नकार दिल्याचा किस्सा भरसभेत सांगितला। यानंतर धार्मिक भावना दुखवल्याचं म्हणत त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली। यानंतर गुढी पाडव्याला पार पडलेल्या सभेत त्यांनी या मुद्द्याला हात घातला। विषय मान अपमानाचा नाही तर नदी स्वच्छतेचा आहे असं राज ठाकरे म्हणाले। देशात नद्या स्वच्छ करण्याच्या घोषणा झाल्या, मात्र त्यांची अंमलबजावणी झाली नाही। त्यामुळे गंगेची अशी परिस्थिती आहे। आपण राजीव गांधी यांच्यापासून गंगा स्वच्छतेची घोषणा दिली, पण गंगा काही स्वच्छ झाली नाही असं राज ठाकरे म्हणाले। आपण नद्यांना माता मानतो, देवी मानतो, पण नद्यांची काय अवस्था आहे। राजीव गांधी ते नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सर्वच पंतप्रधान म्हणतात गंगा स्वच्छ करायची, परंतु त्यातील पाणी पिऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे। प्रश्न हा कुंभमेळ्याचा नाही, गंगा नदीचा अपमानाचा आहे, तर त्या ठिकाणी असलेल्या पाण्याचा विषयाचा आहे। नद्यांच्या स्वच्छतेसाठी 33,000 कोटी खर्च झाले, पण नद्या काही स्वच्छ झाल्या नाही असं राज ठाकरे यांनी सभेत म्हटलंय। यावेळी त्यांनी गंगा नदीच्या प्रदूषणाचा 1 मिनिटाचा व्हिडिओ देखील दाखवला। या व्हिडिओत गंगा नदीच्या तीरावर जळणारं प्रेत, गंगेत सोडलं जाणारं दूषित पाणी, टाकला जाणारा कचरा, मेलेली जनावरं दिसत आहे। तसंच राज यांनी मुंबईतील नद्यांची ही परिस्थिती दाखवली आहे। मुंबईत 5 नद्या होत्या, त्यातील 4 नद्या मेल्या, 1 मिठी नदी मरायला आली आहे